पुण्यातील अपक्ष म्हणून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। निवडणुकीत वसंत मोरेंनी दलित आणि मराठा मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न चालवलाय। वसंत मोरेंचं हे सोशल इंजिनिअरिंग यशस्वी होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आधी प्रकाश आंबेडकरांची बैठक, मग मनोज जरांगे पाटलांची भेट। पुण्यातील मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी काहीही करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधलाय। राजकीय पक्षांचा आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी वसंत मोरेंनी भेटीगाठींचा सिलसिला सुरू केलाय। वंचितचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकरांची मुंबईत जाऊन भेट घेतली। त्यानंतर वसंत मोरेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। पुण्यात मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे। वंचितचे बहुजन मतदार आणि मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा वसंत मोरेंचा प्रयत्न आहे। कालच्याला सुद्धा आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाटलांना आल्यावरती सांगणार। ते म्हटले ठीक आहे, एका लग्नाला गेले, लग्नावर आल्यानंतर त्यांच्यासोबत या पुणे लोकसभे संदर्भामध्ये सविस्तर केले। पुण्यातील सकल मराठा समाजानं निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जी नावं ठरवली आहेत त्यामध्ये नाव असल्याचा दावा वसंत मोरेंनी केलाय। तर मला वाटतं मी सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले, त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे। आज पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे। बहुजन आणि मराठा मतांची मोठ बांधण्याची वसंत मोरेची रणनीती भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरू शकते। ही सगळी गणितं जुळून आल्यास पुण्याचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।